नमस्कार STC फॅमिली. पुढचा व्हिडिओ ऐकण्याआधी पटापट लाईक करून घ्या. मीत आणि मायाची स्टोरी तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांच्या ग्रुपवर चॅनलची लिंक नक्की शेअर करा. अशाच मनोरंजक गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लगेच येतील. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका. मी सगळ्या कमेंट्स अगदी मन लावून वाचते. त्याने मला आणखी जास्ती आणि चांगले व्हिडिओज टाकण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. सादर करीत आहोत मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा 89वा भाग, मैत्रीचे अनमोल नाते. मायाच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू उभे राहिले. तिला भूमिकाच्या या समजुतीमुळे खूप दिलासा मिळाला होता. भूमिकाने तिला घट्ट मिठी मारत तिच्या पाठीवर हात फिरवला. माया, असं काही नाही. माझं आणि मीतचं जे काही झालं ते आमचं होतं आणि आता सगळं ठीक झालं आहे. तूही माझा इतका विचार करतेस तेच खूप आहे. भूमिका बोलत होती. आता आपण जायचं वर, मीत म्हणाला. माया आणि भूमिकाने मान हलवून होकार दिला. तिघे लॉबीमधून लिफ्टकडे जायला निघाले. मीत पुढे होता आणि माया आणि भूमिका त्याच्या पाठोपाठ चालत होत्या. माया, मलाच तुला थँक्यू म्हणायचं आहे, भूमिका मायाच्या कानात म्हणाली. तू मीतच्या आयुष्यात आल्यापासून त्याच्यात खूप बदल झाले आहेत. माझा भाऊ जो आधी इतका कामात बुडालेला असायचा तो आता पुन्हा माणसात आला आहे, भावनिक झाला आहे. तू त्याला त्याचा खरा स्वभाव पुन्हा दिला आहेस. त्याच्या कामाच्या ओझ्याखाली लपलेल्या भावनांना तू जिवंत केला आहेस. त्यामुळे मी तुझी आभारी आहे. भूमिकाने मायाचे आभार मानले. भूमिकाच्या बोलण्याने मायाचं मन भारावून गेलं. भूमिकाच्या या शब्दांनी तिच्या मनातल्या सगळ्या अपराध भावाचा पूर्णपणे नाश झाला. तिला कळलं की तिच्या असण्याने मीतच्या आयुष्यात बदल घडत आहेत आणि त्याचा सकारात्मक परिणाम त्याच्या कुटुंबावरही होत आहे. या सगळ्या विचाराने ती खूप आनंदी आणि समाधानी होती. सुजय, भूमिका इथे आलीच आहे तर तिच्या केबिनची छोटीशी ओपनिंग सेरेमनी करूयात का आपण? मीत आणि माया भूमिकाला आणण्यासाठी खाली गेले असताना लिशानी सुजयला सुचवलं. ग्रेट आयडिया लिशा. इतका वेळ बिचारी खालीच बसून होती. आधीच ती येणार आहे हे माहिती असतं तर हे आम्ही नक्की करणारच होतो, पण काही हरकत नाही. ते तिघे वर येईपर्यंत हे अरेंज करता येईल, सुजय म्हणाला. सुजयने ऑफिस स्टाफला सांगून पटकन भूमिकाच्या केबिनच्या दाराला थोडी फुलांची सजावट करायला सांगितली आणि कापण्यासाठी एंट्रन्सला रिबीन लावायला सांगितली. ऑफिस स्टाफने अतिशय कार्यशीलपणे पटकन सगळी अरेंजमेंट केली. आता सुजय, लिशा आणि अंकिता त्या तिघांची वाट पाहत थांबले होते. मीत, माया आणि भूमिका तिघे लिफ्टने वर आले. वेलकम भूमिका. त्यांना लिफ्टमधून बाहेर येताना पाहून सुजय, लिशा आणि अंकिता एकसाथ म्हणाले. भूमिकाला मात्र आश्चर्याचा एक आनंददायी धक्का बसला. तिच्या आधीच्या वागणुकीमुळे सगळे लोक तिच्यापासून दुरावले होते, पण आता मात्र सगळेच तिच्याशी छान वागत होते. तिला खूप छान वाटत होतं. थँक्यू. तुम्हाला सगळ्यांना इथे पाहून छान वाटलं.
भूमिका म्हणाली. तिला केबिनबद्दल, सरप्राईजबद्दल काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे सगळ्यांना पाहून ती थोडी बुचकाळ्यात पडली होती. ये भूमिका, चल, तुला एक स्पेशल गोष्ट दाखवायची आहे. भूमिकाला तिच्या केबिनच्या दिशेने चालायचा इशारा हाताने करत मीत म्हणाला. सर्वजण भूमिकाच्या केबिनकडे निघाले. ही तुझी केबिन आहे भूमिका. मायाच्या रेस्टॉरंट बिझनेसमधल्या तुझ्या नोकरीसाठी तुला खूप शुभेच्छा. भूमिकाला तिच्या केबिनसमोर घेऊन जात मीत म्हणाला. भूमिकाला मात्र तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. तिच्या आधीच्या सगळ्या वागणुकीनंतर तिच्यासाठी केबिन हे खूप अनपेक्षित होतं. आपलं रेस्टॉरंटचं ऑफिस होईपर्यंत मीतने आपल्याला काम करता यावं म्हणून आपल्यासाठी ही खास व्यवस्था केली आहे आणि म्हणूनच तो सकाळी तुला देखील ऑफिसला येण्यासाठी इन्व्हाइट करणार होता, माया म्हणाली. पण त्या कॉलमुळे राहून गेलं. पण काही हरकत नाही, माझ्या आग्रहामुळे का होईना तू आलीस, हे खूप छान झालं, माया बोलत होती. इथेच बोलत थांबणार का? तिला तिच्या स्वतःच्या केबिनमध्ये देखील जाऊ देणार आहात की नाही? कात्री पुढे करत सुजय बोलला. सगळेजण या वाक्यावर हसले. भूमिकाने कात्री हातात घेतली. तिने रिबिन कापून तिच्या केबिनचं उद्घाटन केलं आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. सगळेजण तिच्या केबिनमध्ये गेले. भूमिका जसजशी केबिनमध्ये प्रवेश करत होती तिला काहीतरी वेगळं जाणवत होतं. तिच्याकरिता हे सगळं खूप अनपेक्षित तर होतंच, पण आत शिरताच तिला दिसलेल्या दृश्याने तिचे डोळे पाणावले. एका बाजूला खास तिच्यासाठी बनवलेला एक डेस्क होता, अत्यंत विचारपूर्वक तयार केलेला. डेस्कवर तिच्या आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन केलेले छोटे छोटे बदल होते. आरामदायक खुर्ची, थकवा कमी करण्यासाठी उंची योग्यरित्या समायोजित केलेली आणि हेल्दी स्नॅक्ससाठी एक छोटा ट्रे, योग करण्यासाठी वेगळी जागा आणि उपयुक्त वस्तू. हे सर्व पाहून ती चकित झाली. तिला सगळ्यात जास्त भावले ते म्हणजे तिच्या आरोग्याच्या गरजा ध्यानात घेऊन मीतने केलेले बदल. ती डेस्क जवळ गेली आणि तिच्या डेस्कवर ठेवलेली एक लहान फोटो फ्रेम तिला दिसली. त्या फ्रेममध्ये एक जुना फोटो होता, तिचा आणि मीतचा लहानपणीचा फोटो. त्या फोटोमध्ये ती आणि मीत एका छोट्या पाटावर बसले होते, हसत खेळत, अगदी काळजीमुक्त. मीत तिच्या बाजूला बसून तिच्या केसात हात घालून तिच्यासोबत मस्ती करत होता आणि ती त्याच्याकडे पाहून गोड हसत होती. त्या फोटोने भूमिकाच्या मनात एका क्षणात जुने दिवस जागवले. तिने हलकेच फोटो फ्रेम हातात घेतली आणि त्या सुंदर आठवणींमध्ये रमून गेली. लहानपणीचा मीत, तिचा खेळकर मित्र, त्याचं तिला नेहमी सांभाळणं, तिच्या सर्व गोष्टींमध्ये सहभागी होणं, हे सगळं तिला आठवायला लागलं. तो काळ किती निरागस आणि आनंदी होता. भूमिकाच्या डोळ्यातून हळूच अश्रू यायला लागले. आज तोच मीत आज एक खूप मोठा बिझनेसमन आहे, जबाबदाऱ्या आणि कामाच्या ओझ्याखाली दडलेला. पण या फोटो फ्रेमने तिला त्याचं जुनं रूप पुन्हा आठवलं, ज्याचं मन अजूनही लहान आणि निर्मळ आहे हे तिला जाणवलं. तिने फोटो फ्रेम बाजूला ठेवून डोळे पुसले आणि मनातल्या भावनांना सावरलं. ती खूपच भावूक झाली होती. मीतचं हे विचारपूर्वक केलेलं
छोटंसं पण मोलाचं गिफ्ट तिला खूप महत्त्वाचं वाटलं. त्या एका फोटो फ्रेमने तिला तिच्या भावा बहिणीच्या नात्याचं मूळ स्वरूप दाखवलं. प्रेम, माया आणि एकमेकांची काळजी घेणं. भूमिकाने डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रू थांबवण्याचा प्रयत्न केला आणि मनातल्या मनात मीतला धन्यवाद दिला. ती सगळ्यांसमोर काही बोलणार होती, पण तिच्या भावना आता शब्दांच्या पलीकडे पोहोचल्या होत्या. मीतने हा फोटो तिथे ठेवून तिला दाखवलं होतं की तिचं महत्त्व त्याच्यासाठी किती आहे आणि त्याचं तिच्याशी असलेलं नातं कधीही बदलणार नाही. तिच्या डोळ्यातून आनंद आणि कृतज्ञतेची भावना झळकत होती. त्याच वेळी मी तिच्याकडे पाहत होता. तिला पाहून त्याच्या चेहऱ्यावर समाधानाची लहर पसरली. त्याने आपल्या बहिणीसाठी खास व्यवस्था केली होती, जी तिच्या आरोग्याच्या गरजांवर आधारित होती, आणि त्याने हे सर्व तिच्यासाठी कुठलाही मोठा गाजावाजा न करता केलं होतं. भूमिकाला तिच्या भावाच्या या विचारशीलतेचा अंदाज आला नव्हता. ती अचानक त्याच्याकडे वळली. तिच्या डोळ्यात पाणी दाटून आले होते. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तू हे सगळं माझ्यासाठी केलं? तिने शांतपणे विचारलं. मीच्या डोळ्यातही तीच भावना होती. हो, तुझ्यासाठी. तू सांगितलं नाहीस तरी मला माहिती आहे. तुझ्या आरोग्याच्या काही समस्या आहेत. तू माझी बहीण आहेस आणि तू जिथे असशील तिथे तुझं आयुष्य थोडं सोपं करायचं माझं कर्तव्य आहे, त्याने मृदू आवाजात उत्तर दिलं. भूमिका थोडा वेळ काहीच बोलली नाही. तिच्यासाठी इतक्या छोट्या गोष्टींची जाण ठेवून तिची काळजी घेणारा तिचा भाऊ किती विचारशील आहे हे तिला जाणवलं. ती पुढे गेली आणि तिने आपल्या भावाला मिठी मारली. त्या मिठीमध्ये शब्द नव्हते, फक्त भावनाच होत्या. भाऊ बहीण यांच्या नात्यातील ती अनोखी भावना, जी कधीतरी संवादाविना व्यक्त होते, ती तिथे होती. मीतसाठी देखील हे फार भावनिक होतं. त्याने तिला मिठीत घेतलं आणि तिची ताकद वाढवण्यासाठी तिला आधार दिला. त्यांच्या भाऊ बहिणींच्या नात्याचं हे दृश्य पाहून तिथे उभे असलेल्या सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी तरळून गेलं. तू माझी खूप काळजी घेतोस मीत. मी खूप नशीबवान आहे की मला तुझ्यासारखा भाऊ आहे, भूमिकाने सांगितलं. तिच्या डोळ्यातून भावनांचे अश्रू अजूनही ओघळत होते. भूमिका, तू माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहेस. तुझ्या नवीन सुरुवातीसाठी मी तुला शक्य ती सगळी मदत करेन. हे फक्त एक छोटंसं टोकन आहे, मीतने हसत उत्तर दिलं. त्या क्षणी भूमिका आणि मीतच्या नात्यातील मोकळेपणा आणि प्रेम व्यक्त झालं होतं. माया आणि भूमिका, तुमची लीगल टीमसोबत मीटिंग आहे, लक्षात आहे ना? मीतने दोघींकडे पाहत विचारलं. अरे हो ना, आज मीटिंग असलेलं विसरलेच मी. त्याचसाठी तर आले होते मीतच्या ऑफिसला आणि तीच गोष्ट बाजूला राहिली. मायाला आठवलं. माया आणि भूमिकाच्या व्यवसायाच्या पुढच्या टप्प्याला गती मिळवण्यासाठी त्यांची महत्त्वाची मीटिंग ठरली होती, लीगल टीमसोबतची. हे दोघींसाठी नवीन जग होतं. विशेषतः माया, जिला तिच्या रेस्टॉरंट बिझनेससाठी महत्त्वाच्या कायदेशीर प्रक्रियांबद्दल सखोल माहिती नव्हती. पण या नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी ती पूर्ण तयार होती. हो, मीटिंग करून घेऊयात.
लिशा आणि अंकिता, तुम्ही थोडा वेळ माझ्या केबिनमध्ये थांबाल का? मायाने विचारलं. मीटिंग संपली की आपण सगळे सोबतच इथून बाहेर पडूयात, माया पुढे म्हणाली. ठीक आहे, तसं पण आज माझा तरी काही प्लॅन नाही आहे. तुम्ही दोघी मीटिंगवरून येईपर्यंत आम्ही तुमचा वेट करतो, चालेल ना अंकिता? लिशाने विचारलं. अंकिताने मान हलवून होकार दिला. सुजयने माया आणि भूमिकाला मीटिंग रूम दाखवली. त्या दोघी जेव्हा मीटिंग रूममध्ये पोहोचल्या, तिथे आधीच लीगल टीमची प्रमुख सदस्य आणि तिची पूर्ण टीम उपस्थित होती. लांबलचक टेबल, भिंतीवर मोठी स्क्रीन आणि शांत व्यवस्थित वातावरण, सगळं फारच औपचारिक होतं. माया आणि भूमिका एकमेकांकडे बघून हसल्या आणि आत्मविश्वासाने पुढे गेल्या. लीगल टीमने त्यांचं मनापासून स्वागत केलं आणि त्यांना बसायला सांगितलं. पहिल्यांदा कायदेशीर बाबींच्या संबंधित गोष्टीसाठी मीटिंग करत असल्याने माया थोडी चिंतित होती. भूमिकाने तिच्या हातावर हलकेच हात ठेवत तिला धीर दिला. तुम्हा दोघींचं स्वागत आहे, टीमच्या लीडने म्हणलं. आजच्या मीटिंगचा उद्देश तुम्हाला कायदेशीर प्रक्रियेची माहिती देणं आणि बिझनेससाठी लागणाऱ्या गोष्टींचं नियोजन करणं आहे. तुमचा रेस्टॉरंट बिझनेस लवकरच सुरू होईल, त्यामुळे तुम्हाला काही महत्त्वाच्या कायदेशीर बाबी समजून घ्याव्या लागतील, टीम लीड बोलत होती. मायाने थोडं मान हलवत त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. तिला आता हे सगळं गंभीरपणे समजून घ्यायचं होतं. लीगल टीमने तिला त्यांच्या बिझनेसशी संबंधित करार, बँक व्यवहार आणि रेस्टॉरंटच्या जागेबद्दलच्या कागदपत्रांबद्दल माहिती दिली. त्याचप्रमाणे कशा प्रकारे बिझनेसची नोंदणी करावी, कुठल्या फॉर्मॅलिटीज असतात आणि विविध कायदेशीर प्रक्रिया कशा पार पाडाव्या याचं सविस्तर वर्णन केलं गेलं. माया आणि भूमिका दोघी लक्षपूर्वक ऐकत होत्या. प्रत्येक मुद्दा समजावून घेताना भूमिका काही वेळा विचारायची, तर माया आपल्या मनात काही प्रश्न जमा करत होती. लीगल टीमने देखील अतिशय सोप्या भाषेत सगळं स्पष्ट केलं, जेणेकरून दोघींनाही गोष्टी कळतील. माया विचार करत होती की तिने कशा पद्धतीने तिचा बिझनेस पुढे न्यावा. यावेळी भूमिका तिच्यासोबत असल्याने तिला खूप आधार मिळत होता. मीटिंगच्या शेवटी लीगल टीमने काही कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी दिल्या. मायाने आणि भूमिकाने विचारपूर्वक सगळी कागदपत्र पाहिली आणि नंतर मायाने त्यावर सह्या केल्या. मीटिंग संपल्यावर लीगल टीमने त्यांना शुभेच्छा दिल्या आणि सांगितलं की ते नेहमी त्यांच्या मदतीसाठी हजर असतील. माया आणि भूमिका थोड्या रिलॅक्स झाल्या. आता त्यांना या गोष्टींचा एक योग्य आढावा मिळाला होता आणि पुढच्या टप्प्यासाठी त्या तयार होत्या. मला वाटतं तुझ्या आपल्या रेस्टॉरंट बिझनेसची पहिली मीटिंग अतिशय चांगली झाली. मीतने खरंच खूप चांगली टीम तयार केली आहे. बाहेर पडताना भूमिका हसत मायाकडे म्हणाली. हो, आणि आता या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी सोप्या होतील. माया हसली आणि म्हणाली. त्या दोघी आता एका नवीन उंचीवर पोहोचण्याच्या तयारीत होत्या. एकमेकांच्या साथीने आणि व्यवसायातील प्रत्येक टप्प्याला अधिक सजगतेने सामोऱ्या जाण्याच्या निर्धाराने. स्वप्न मायाचं होतं, पण त्यासाठी काम करणारे, झटणारे लोक भरपूर आहेत हे तिला जाणवलं. मीटिंग संपून माया आणि भूमिका
मायाच्या केबिनमध्ये आल्या. लिशा आणि अंकिता त्यांची वाट पाहत बसल्या होत्या. त्यांना आता ऑफिसमधून निघायचं होतं. जाता जाता मीतचा निरोप घेण्यासाठी सर्वजण मीतच्या केबिनमध्ये गेले. मीत आणि सुजय लाईफस्टाईल इंडस्ट्रीजच्या कुठल्या तरी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करत होते. मीत, आम्ही निघतोय. सर्वजण आतमध्ये आल्यानंतर माया मीतला म्हणाली, ठीक आहे, संध्याकाळी भेटूयात. मीत लॅपटॉपमध्ये पाहतच म्हणाला, कशी झाली माया तुमची मीटिंग? सुजयने विचारलं. मायाने मीटिंगबद्दल सुजयला सांगितलं. मीत आणि सुजयचा निरोप घेऊन ते निघत होते. मीत, तुझं लंच? वेळेवर लंच करशील ना? मायाने विचारलं. मीतच्या केबिनमध्ये बाकी लोक देखील उपस्थित आहे याचं तिला भान नव्हतं. आय मीन तुझं आणि सुजयचं लंच? मीटिंग आणि कामाच्या व्यापामध्ये विसरून जाल. तिने तो प्रश्न विचारलेला पाहून सर्वजण तिला चिडवणार इतक्यात तिने वाक्य बोलून सावरून घेतलं. अरे, एवढा मोठा प्रोग्राम झाला आज. मायाच्या रेस्टॉरंट बिझनेसचं पहिलं ऑफिस, माया आणि भूमिकाची पहिली केबिन, त्यात त्यांची आज पहिली मीटिंग देखील झाली. इतका आनंदाचा क्षण आहे. सेलिब्रेशन तो बनता है बॉस, सुजय बोलला. हो तर, पार्टी तर झालीच पाहिजे सुजय, बरोबर ना मीत? सुजयच्या वाक्याला दुजोरा देत लिशा म्हणाली. हो, लंचचा वेळ झाला आहे. लंच पार्टी करूच शकतो आपण. अंकितासुद्धा पार्टीसाठी तिची सहमती दर्शवत म्हणाली. पार्टीच्या डिस्कशनमुळे सगळ्यांचाच मूड आता आनंदी झाला होता. परवानगीसाठी सगळ्यांनी मीतकडे पाहिलं, कारण तो त्यांच्या सोबत येणं त्यांना अपेक्षित होतं. आणि मीत असा ऑफिसच्या वेळी कुठेही बाहेर कामाशिवाय जात नाही याची सगळ्यांना कल्पना होती. मीत म्हणजे कामाशी अत्यंत बांधील असलेला माणूस होता. आरामासाठी काही क्षण जरी काम ठेवून निवांत बसला तरी त्याला स्वतःला दोषी वाटायचं. त्यामुळे जेव्हा लंच पार्टीची योजना ठरली तेव्हा त्याच्या मनात 2 विचार आले. एकीकडे त्याला सगळ्यांबरोबर हा आनंद साजरा करायचा होता, पण दुसरीकडे त्याच्या पुढे अजून बरीच महत्त्वाची कामं बाकी होती. सुजय, विसरलास का? आपल्याला अजून बऱ्याच महत्त्वाच्या मीटिंग्स करायच्या आहेत. सोनियाची न्यूज देखील आज बाहेर आली आहे, मीत म्हणाला. लाईफस्टाईल इंडस्ट्रीजची टॉप मॉडेल सोनियाचे स्कॅन्डल आज बाहेर आले होते. त्याबद्दल त्यांना आता पुढच्या योजना ठरवायच्या होत्या. मीत अशा प्रकारचं उत्तर देईल हे सगळ्यांना अपेक्षित होतं. चला गर्ल्स, आपण आपली पार्टी करू, केबिनच्या दरवाजाकडे जात लिशा म्हणाली. माया मीतच्या डेस्कजवळ गेली. मीत, कधी काम थांबून स्वतःसाठी थोडा वेळ काढणं गरजेचं असतं. आजचा दिवस खास आहे, फक्त माझ्यासाठी किंवा भूमिकासाठी नाही, तर तुझ्यासाठीही. आपण सगळ्यांनी एकत्र हे क्षण साजरे केले पाहिजेत, माया त्याला समजावत म्हणाली. मीतने तिच्या डोळ्यात पाहिलं. तिच्या डोळ्यात मायेचं भाव होतं आणि ती त्याला खरंच हे सगळं सांगत होती की त्याने आजचा क्षण सोडू नये. तो क्षणभर विचारात गेला, पण शेवटी मायाच्या बोलण्याने त्याच्या मनातल्या कामाच्या विचारांवर मात केली. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. ठीक आहे माया, मी येतो.
पण आज ऑफिसमध्ये जास्ती वेळ थांबावं लागेल. सुजय, तुला देखील जास्ती वेळ बसावं लागेल. चालेल ना तुला? तो थोड्या मजेच्या स्वरात म्हणाला. सुजय मोठ्याने हसला आणि त्याने मान हलवून होकार दिला. मीतने अखेर लंच पार्टीला यायचं कबूल केल्यावर सगळे त्याला चांगलंच चिडवायला लागले. ज्या मीतला काम सोडून कुठेही जाणं जवळजवळ अशक्य होतं, तो आज सहजपणे तयार झाला होता. आणि त्याचं कारण एकच होतं, माया. वा मीत, तुला कधी काम सोडून पार्टीला येताना पाहिलं नव्हतं. काय जादू केली मायाने, सुजय मिश्किलपणे म्हणाला. हो, काहीही म्हणा, पण आता आम्हाला कळलंय की मीत आता फक्त मायाचं ऐकतो, लिशा हसत म्हणाली. मीत, तुला आता मान्य करावंच लागेल की तुझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त महत्त्व कोणाचं आहे. भूमिका देखील त्याला चिडवत म्हणाली. मीतने त्यांच्या चिडवण्याकडे लक्ष न देता मायाकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचं सौम्य हसू आणि डोळ्यातील माया पाहून तिलाही हसू फुटलं. सगळं वातावरण खूप हलकं आणि आनंददायी झालं होतं. तुम्ही सगळे खूप बोलताय, पण माया चांगलं समजावते आणि तिचं तर कुणीही ऐकेल, मीत म्हणाला. म्हणजे तुझं कामावरचं प्रेम आता कमी झालंय का? सुजयने आणखी एक मिश्किल प्रश्न विचारला. कामावर तर प्रेम आहेच, तुम्हा सगळ्यांपुढे काम हा एक खूप छोटा पार्ट आहे, हे मायामुळे मला जाणवलंय. मीतने मायाच्या दिशेने बघत उत्तर दिलं. मायाच्या चेहऱ्यावर हलकं लाजलेलं हास्य पसरलं. सगळ्यांनी मिळून मीतला चिडवलं, हसवलं आणि त्या मस्तीच्या क्षणात मीतला एक महत्त्वाचा धडा मिळाला. काम महत्त्वाचं आहे, पण मैत्री आणि नातं त्याहून अधिक अनमोल आहे. त्याला जाणवलं की आपली जवळची माणसं, आपले मित्र हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. कामात गुंतून तो अनेकदा त्याचं स्वतःचं आयुष्य आणि त्याच्या माणसांपासून दूर जात होता. पण मायाने आणि त्याच्या मित्रांनी आज त्याला दाखवून दिलं की यशाचं खरं मोल हे त्याच्या जवळच्या माणसात आणि त्यांच्यासोबत घालवलेल्या क्षणात आहे. मैत्री आणि प्रेमाचं हे नातं जिथे माया आणि त्याचे मित्र होते, तेच त्याच्या आयुष्याची खरी संपत्ती आहे आणि तो हे कधीच विसरणार नव्हता. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.